पावसाळा सुरू झाला की व्हायरस, ताप, सर्दी, खोकला यांचा धोका वाढतो. पण सध्या एका अतिशय घातक आणि वेगाने पसरणाऱ्या व्हायरसने गुजरातमध्ये भीतीची परिस्थिती निर्माण केली आहे. या व्हायरसचे नाव आहे चांदीपुरा व्हायरस. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसने जुलै 2026 पासून आतापर्यंत 22पेक्षा जास्त जणांचे जीव घेतले. यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या व्हायरसचा बळी ठरणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. हा विषाणू एवढा धोकादायक आहे की त्याचं संक्रमण झाल्याच्या काही तासातच तो रुग्णाचा जीव घेतो. सध्या या व्हायरसचे गुजरातमध्ये बरेच पेशंट ॲक्टिव्ह असून त्याचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या गंभीर परिस्थितीने देशातल्या आरोग्य मंत्रालयासोबतच आंतरराष्ट्रीय संस्थांचेही लक्ष वेधून घेतले आहे. पण हा चांदीपुरा व्हायरस आहे काय? त्याचा प्रादुर्भाव का होतो? त्याचा लहान मुलांना धोका का आहे? हा व्हायरस सध्या कुठे आहे आणि त्याचा फैलाव महाराष्ट्रात होऊ शकतो का? पूर्ण डिटेल्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. जून 2026 पासून गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातल्या हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 वर्षापर्यंत वय असणाऱ्या मुलांचं भरती होण्याचं प्रमाण वाढत होतं. ॲडमिट झालेल्या मुलांना सुरुवातीला ताप, उलट्या आणि जुलाब होत होते. 24 ते 48 तासात या मुलांना फिट्स आणि गुंगी येत होती. या गंभीर लक्षणामुळे डॉक्टरांनी मुलांच्या तपासण्या केल्या तेव्हा या मुलामध्ये चांदीपुरा व्हायरसची लक्षणं असल्याचे समोर आलं. लगेच ही माहिती जिल्ह्याभरात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही देण्यात आली. पण बघता बघता हा चांदीपुरा व्हायरस गांधीनगर, राजकोट, पाटण, भावनगर आणि पंचमहाल या जिल्ह्यामध्ये पोहोचला. माध्यमामध्ये असलेल्या बातम्यांनुसार या व्हायरसने आतापर्यंत गुजरातमध्ये तब्बल 22 मुलांचा जीव घेतला आहे, तर कित्येक मुलं अजूनही रुग्णालयात आहेत. गुजरातसोबतच राजस्थानमधल्या काही भागातही चांदीपुरा व्हायरसचे पेशंट समोर येत आहेत, ज्यामुळे संकट आता मोठं होताना दिसत आहे. जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर उपाययोजना करून झाल्यावरही या व्हायरसचा फैलाव होत असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 5 ऑगस्टला एक प्रेस नोटद्वारे सांगितले आहे. चांदीपुरा व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी नॅशनल जॉईंट आउटब्रेक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या टीममध्ये देशभरातले तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैज्ञानिक आहेत, जे प्रादुर्भाव झालेल्या भागात जाऊन व्हायरसला समजून घेऊन तो जास्त वाढणार नाही यावर उपाय शोधत आहेत. प्रशासनाने प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मृतांचा आकडा 22वर गेल्याने प्रकरणाचं गांभीर्य अजूनही जास्त वाढत आहे. त्यातल्या त्यात हा व्हायरस 15 वर्षापेक्षा लहान वयोगटातल्या मुलांना टार्गेट करत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. पण हा चांदीपुरा व्हायरस नेमका आहे काय? त्याची लक्षणं काय असतात? त्याला एवढं घाबरण्याची गरज आहे का? तर व्हायरस अगदी आत्ताच आलाय असं नाही, तर 1965च्या पावसाळ्यात नागपूरच्या चांदीपुरा नावाच्या गावात लहान मुलांमध्ये ताप येऊन दगावण्याचं प्रमाण अचानक वाढलं होतं. सुरुवातीला हा डेंग्यू आणि चिकनगुन्याचा प्रकार वाटत होता, पण पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने गावात जाऊन एका मृत मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. तेव्हा त्या रक्तात बंदुकीच्या गोळीच्या आकाराचा आणि पूर्णपणे वैद्यकीय विश्वात नवा असलेला विषाणू सापडला होता. हा विषाणू पहिल्यांदाच चांदीपुरामध्ये सापडल्याने त्याला चांदीपुरा व्हायरस हे नाव देण्यात आलं. शास्त्रज्ञांनी रुग्णालयात दाखल असलेल्या बाकी रुग्णांना तपासलं तेव्हा या व्हायरसचा प्रादुर्भाव तीव्र असल्याचं समोर आलं. पुढे शास्त्रज्ञांनी रुग्णावर केलेल्या संशोधनात असं समोर आलं की या व्हायरसची लक्षणं 15 वर्षापेक्षा लहान वयोगटातल्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसत होती. या मुलामध्ये अचानक आणि तीव्र ताप येणे, असह्य डोकेदुखी होणे, सारख्या उलट्या होणे आणि जुलाब होणं, शरीरातला प्रत्येक अवयव दुखणं अशी लक्षणं दिसून आली. यानंतर फक्त 12 ते 24 तासातच हा व्हायरस सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करून थेट मेंदूपर्यंत जाऊन तिथं सूज निर्माण करत होता. याचा परिणाम म्हणून इन्फेक्टेड पेशंटला आकडी फिट येणे किंवा झटके येणे सुरू व्हायचं. सोबतच मान आखडणं, सारखी झोप येणं, गुंगी येणं, जवळच्या लोकांना न ओळखणं, भान न राहणं आणि श्वसनाचा त्रास होणं अशी गंभीर लक्षणंसुद्धा यायला लागली. हे सुरू असताना मेंदूच्या पेशंटचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं इन्फेक्टेड पेशंट कोमात जायचा
मग त्याचा एक एक अवयव निकामी होऊन शेवटी त्याचा मृत्यू व्हायचा. सकाळी खेळणारी मुलं दुपारी प्रचंड तापायची आणि उपचार मिळाला नाही तर दुसऱ्याच दिवशी मृत्युमुखी पडायची. हा व्हायरस अत्यंत गंभीर तर होताच, पण त्यावेळी आरोग्य यंत्रणा तेवढी प्रगत नसल्याने त्यावर जास्त काम झालं नाही. पण पुढे झालेल्या संशोधनात याबद्दल बऱ्याच डिटेल्स आल्या. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस प्रामुख्याने फ्लेबोटोमस पाप्तासी या प्रजातीच्या सँडफ्लाय माशांच्या शरीरात असतो. या माशा डासापेक्षा आकाराने खूप लहान आणि फिकट तपकिरी रंगाच्या असतात. या व्यतिरिक्त डास आणि गोचिड्यातही हा व्हायरस आढळून येत असून त्यासाठी पावसाळ्यात दमट वातावरण पोषक ठरतं आणि हा व्हायरस असलेल्या कीटकांची पैदास प्रचंड वाढते. पैदास वाढल्यानंतर ही कीटकं जनावरांचे गोठे, शेणखत, कचऱ्याचे ढीग, मातीच्या घरांच्या भिंतीमधल्या ओल्या भेगा आणि फटी, झाडांच्या ढोल्या, वाळलेली पानं असलेल्या भागात राहतात. तिथूनच ते सगळ्याच वयोगटातल्या लोकांचा चावा घेऊन व्हायरसचा प्रसार करतात. पण 15 वर्ष वयोगटातल्या लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने आणि मुलांच्या मेंदूत ब्लड ब्रेन बॅरियर पूर्णपणे विकसित न झाल्याने त्यांना सगळ्यात जास्त धोका असतो. धोका एवढा जास्त असतो की वेळेत उपचार मिळाला नाही तर संसर्ग झालेली मुले 24 ते 48 तासातच दगावतात. धक्कादायक बाब म्हणजे या व्हायरसच्या संक्रमितांचा मृत्यूदर 56 ते 75% दरम्यान असतो. तर 100 पैकी 99 रुग्ण हे 15 वर्षाखालचे असतात. आता या व्हायरसपासून स्वतःला आणि मुलांना दूर कसं ठेवायचं, तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीपुरा व्हायरसवर अजूनही लस आली नसल्याने फक्त काळजी घेणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हायरसची लागण ही संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून होत नाही, तर ती संबंधित कीटकाने चावल्यावरच होते. म्हणून स्वतःला आणि मुलांना डास, माशा आणि कीटकापासून दूर ठेवणं, बाहेर जाताना लहान मुलांना पूर्ण बाह्याचे कपडे घालणं, मुलांना खेळायला पाठवताना त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचे आहे. तसंच घराच्या खिडक्यांना आणि दरवाजांना मच्छरांच्या जाळ्या बसवून घेणं, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणं या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. हा व्हायरस जून ते ऑगस्ट दरम्यान जास्त प्रमाणात सक्रिय असतो, म्हणून या काळात जास्त काळजी घ्यावी असं डॉक्टर सांगतात. आणि व्हायरसची कोणती लक्षणं जाणवली किंवा मुलांमध्ये दिसली की तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. खरं तर 1965मध्ये या व्हायरसचा शोध लागल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये 500पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आता सध्याच्या घडीला हा व्हायरस गुजरातमध्ये असला तरीही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राजस्थानमध्येही संशोधन सुरू केल्याने त्याचा शिरकाव वाढत चालला आहे. सोबतच गुजरातमधला प्रभावित भाग हा उत्तर महाराष्ट्र आणि पालघर जिल्ह्याला लागून असल्याने हा व्हायरस पसरण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या व्हायरसबाबत काळजी घेणे महत्त्वाचं आहे. सध्या तरी महाराष्ट्रात या व्हायरसचा कोणताही शिरकाव झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःची आणि लहान मुलांची काळजी घेणं, मुलांमध्ये या व्हायरसची लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. या संपूर्ण माहितीबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि खरा दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.